सुप्रभात मुलांना. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 1 मधील सर्वात्मका शिवसुंदरा ही प्रार्थना अभ्यासली. संतवाणीमधील भेटी लागी जीवा, संत कृपा झाली या संतवाणी अभ्यासल्या. बेटा मी ऐकतो आहे हा संस्कारक्षम पाठ बघितला की ज्याच्यातून आपल्याला सांगितलं शिकवलं की आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मुलगा किती प्रयत्न करतो. GIP रेल्वे हा ऐतिहासिक पाठ बघितला की रेल्वेची सुरुवात आपल्या भारतात कशी झाली. त्यानंतरचा स्थूल वाचन म्हणजे सूक्ष्मातून अभ्यास करणारा काझीरंगा हा पाठ आपल्या या कोरोनामुळे रद्द केलेला आहे, स्किप केलेला आहे. तो आपल्याला शिकायचा नाही आहे, पण तुम्ही तो वाचू शकता कारण ते एक प्रवास वर्णन आहे. फार सुंदर पाठ आहे. त्यानंतर आपण पत्र बघितलं, कथालेखन आपल्याला येतं, जाहिरात आपण अभ्यासली. आता आपण भाग 2 मधील व्यायामाचे महत्त्व ही कविता अभ्यासणार आहोत. सगळ्यांच्या हातात पेन्सिल असेलच. व्यायामाचे महत्त्व, व्यायाम आपल्याला माहिती आहे, एक्सरसाइज, त्याचं किती महत्त्व आहे. तर हे महत्त्व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं मूळ नाव आहे, मुख्य नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. यांचा कार्यकाळ होता, म्हणजे जन्म 1909 साली झाला तर मृत्यू 1968 साली झाला. ते संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक म्हणजे समाजाला वाईट असणाऱ्या, विघातक म्हणजे वाईट नष्ट करणाऱ्या गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. म्हणजे काय, त्याचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं. ते समाजसुधारक होते, म्हणजे समाजात सुधारणा करणं कसं, तर अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद या विघातक गोष्टी त्यांनी संपवायला सांगितल्या लोकांना. आणि त्याच्या बदल्यात काय शिकवलं त्यांनी, देशभक्ती, अहिंसा म्हणजे दुसऱ्यांना न मारणे, आत्मसंयम म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, की अरे मला याला मारावंसं वाटतंय पण नाही, हे बरोबर आहे का, मला खूप राग आला आहे पण तो राग येणं बरोबर आहे का, त्या रागामध्ये काय होतं, हे सगळं त्यांनी आपल्या कवितांमधून लोकांना सांगितलेलं आहे. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन म्हणजे पदवी देऊन त्यांचा गौरव केला, त्यांचा सन्मान केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काढून टाकणे, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो, की त्यांनी वात्सल्य, प्रेमाने लोकांना शिकवलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. आता हे झालं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्याबद्दल माहिती. आता या पाठामध्ये, या कवितेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. आता जेव्हा आपण बघितले की रसग्रहण हा प्रकार येतो, मग हा जो पहिला परिच्छेद आहे, या शेवटच्या ओळी ज्या आहेत कवीबद्दल सांगितलेल्या, यांचा उपयोग आपण मला कविता का आवडली हे वर्णन याच्यामध्ये याचा उपयोग करू शकतो. आता कवितेकडे वळू. तुम्ही माझ्या पुस्तकात बघताय भरपूर लिहून ठेवलेलं आहे. तशीच तुमच्याही हातात पेन्सिल असली पाहिजे आणि जे अर्थ सांगेन ते पटपट लिहून घ्यायचे आहेत. व्यायामाचे महत्त्व. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र म्हणजे फॉर्म्युला, नियम. मराठीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचे शब्दार्थ माहीत असले पाहिजे. सूत्र म्हणजे नियम, कारण आपल्याला शब्दार्थ लिहा हा प्रश्न एक येतो. व्यायाम आरोग्यदायी मित्र आहे. व्यायाम हा आपल्यासाठी मित्र आहे. तर कसा मित्र आहे, आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा. हे ध्यानी ठेवावे सूत्र, हा नियम नेहमी लक्षात ठेवा. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आळस हा वैरी म्हणजे शत्रू आहे, सर्वतोपरी प्रत्येक वेळेला
कुठेही आळस हा आपल्यासाठी वैरी आहे, शत्रू आहे. आपण आळस केला तर कोणतंही काम होणार आहे का? नाही. आपण जर का नियम केला की नाही मी रोज सकाळी उठून व्यायाम करणार, फिरायला जाणार, पण एखाद वेळेला कंटाळा येतो, मग हा कंटाळा योग्य आहे का? नाही. व्यायामाविण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामाविण सात्विक म्हणजे व्यवस्थित, जे आपण चारी ठाव जेवण घेतो, भरपूर जेवण केलं. आता आपण सुट्ट्यांमध्ये पाहतो खूप जेवतोय पण तरीसुद्धा तब्येत सुधरत नाही आहे किंवा काहीतरी त्रास होतो आहे. मग त्याचा परिणाम कशामुळे होतो आहे हा सगळा? तर व्यायामाशिवाय, वीण म्हणजे शिवाय, व्यायाम केला नाही तर हे सात्विक भोजन भरपूर जरी आपण खाल्लं, तेला तुपाचं अगदी पद्धतशीर, रोज सकाळी ड्रायफ्रूट खाल्ले, सगळं खाल्ले, पण तरीसुद्धा ते आपल्याला विकारी म्हणजे त्रासदायक होतं आणि ते आपल्याला मारतं म्हणजे काय? आपल्यामध्ये आजार निर्माण करतं. आपण विकारी अविकारी प्रकार बघितलेले आहेत शब्दांच्या जातीमध्ये. मग हे विकारी म्हणजे आपल्या तब्येतीमध्ये बदल करणारे, त्रास देणारे. व्यायामय होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. आता इथे तुमचं विज्ञान आलेलं आहे, सायन्स आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला अन्नपचन कसं होतं, तर जठरामध्ये अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजेच काय? भूक लागते. मग व्यायाम केल्यामुळे हा पोटातला अग्नी प्रज्वलित होतो, वाढतो आणि त्याच्यामुळे अन्नपचन सहज होतं. मग आपण साधी भाजी भाकरी खाल्ली तरीसुद्धा त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. जडत्व म्हणजे जडपणा, जे कंटाळा, आळस, अंग दुखणं, हे जे प्रकार आहेत हे कशामुळे दूर होतात? व्यायामाने. दवाखान्यात जाऊन होतात का? नाही. व्यायामे अंगी राहे तरतरी. आपण पुष्कळदा पाहतो म्हातारी माणसंसुद्धा पटापट कामं करतात, पटकन खाली बसतात, उठतात, पटपट आटपतात. कशामुळे? कारण त्यांनी व्यायाम केलेले आहेत, त्यांनी हालचाली केलेल्या आहेत, आपल्यासारखं नुसतं बसून नाही राहिलेले आहेत. शाळेच्या दिवसामध्ये तर आपली फारच अवघड परिस्थिती होती. सकाळी उठायचं, पटपट आटपायचं, बससाठी उभं राहायचं, व्हॅन बसमध्ये बसून शाळेत जायचं, फक्त बसायचं काम होतं आपलं. फक्त ट्युशनला, शाळेमध्ये पळापळ करायची तेवढी. पण आता सुट्ट्यांमध्ये आपण व्यायाम करून आपली तब्येत सुधरवली पाहिजे. आता तुम्ही पाहता इम्युनिटी वाढवली पाहिजे. मग कशामुळे? व्यायामामुळे. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. रक्तव्यवस्था, ब्लड सर्क्युलेशन, रक्तव्यवस्था म्हणजे आपलं जे शरीरामध्ये रक्तप्रवाह होतो तो उत्तम होतो. वाढे विचारी सजीवपणा, सजीवपण आपल्या अंगामध्ये येतं. आता सजीव आणि निर्जीव हे दोन प्रकार आहेत, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग. मग सजीव म्हणजे काय? तर जो काहीतरी हालचाल करतो, विचार करतो, स्वतःहून काही करतो, तो झाला सजीव. मग हे सजीवपण केव्हा येणार आहे आपल्या अंगामध्ये? जेव्हा आपण व्यायाम करू. व्यायामामुळे जडत्व म्हणजे निर्जीवपणा दूर होतो, अंगात तरतरी येते, रक्तव्यवस्था म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. स्नायू आपले जे मसल्स असतात ते सशक्त म्हणजे स्ट्रॉंग होतात, चांगले होतात. आणि व्यायामे मानव होय दीर्घायू, खूप वर्ष जगणे. दीर्घायू विरुद्ध अल्पायू. ज्याचा आयु म्हणजे आयुष्य दीर्घ आहे तो दीर्घायू. मग हे दीर्घायू फक्त औषध पाण्याने होणार आहे का? औषधं घेतली, आमचा ताप गेला, आम्ही ठणठणीत झालो? नाही. आपली स्वतःमधली प्रतिकारशक्ती वाढवली तर आपण दीर्घायू होणार. व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. व्यायामहीन, व्यायाम न करता, पित्त कफ वायू म्हणजे ॲसिडिटी वाढते, गॅस वाढतो आणि आपल्यामध्ये कफ वाढतो. म्हणजे पुष्कळदा आपण पाहतो अरे सर्दीमध्ये किंवा साधं थोडंसं पावसात भिजलं तर आपल्याला सर्दी होते. मग हे सगळे प्रकार कसे होणार नाहीत? यांना आपण कसं दूर ठेवू? व्यायाम केला तर. मग व्यायामहीना पित्त कफ वायू, व्यायाम केला नाही तर पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत, आपल्याला त्रास देतात. जर्जर करणे म्हणजे त्रास देणे, खूप त्रास देतात. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती.
प्रतिकारशक्ती व्यायामामुळे आपल्या अंगात वाढते आणि स्वावलंबनाची प्रवृत्ती निर्माण होते. स्वावलंबन म्हणजे काय? आता सध्या खूपच चाललेलं आहे की स्वावलंबी बना, आत्मनिर्भर बना. मग हे केव्हा होणार आहे? जेव्हा आपण व्यायाम करू. मग व्यायामाने आपली रक्ताभिसरण चांगलं राहील, आपल्यामध्ये सजीवपण म्हणजे काहीतरी विचार करण्याची शक्ती आपली वाढते, आपल्या शरीराची शक्ती वाढते की आपण काहीतरी करू शकतो आणि मग दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आपली प्रवृत्ती कमी होते. आपण स्वतःहून कोणतेही काम करू शकतो. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. अंगामध्ये स्फूर्ती वाढते. स्फूर्ती म्हणजे काय? बळ. आपण स्ट्रॉंग होतो. व्यायामाने आपल्यामध्ये स्फूर्ती वाढते कार्य करण्याची. म्हणजे या प्रत्येक ओळीमध्ये व्यायाम केल्याचे फायदे काय आहेत आणि व्यायाम न केल्यामुळे काय होतं. इथे आपण पाहतोय व्यायाम करणाऱ्या मुलांचे चित्रसुद्धा दिलेले आहे. साधं दोरीवरच्या उड्या मारणे, पळणे, सूर्यनमस्कार घालणे, कितीतरी फायदा होतो. तुम्ही करून पहा. श्वासाचे व्यायाम केले तरी होतात. आजकाल टी व्हीवर तर खूप व्यायामाचे सगळे चॅनल्स लागलेले आहेत. मग हे नुसते बघून फायदा आहे का? नाही. तर त्याचा आपल्यामध्ये उपयोग केला पाहिजे, आपण ते अंगीकारलं पाहिजे, तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आता या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी आधी काही मुलं फार पहिलेपासून व्यायाम करत असतील. आता या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी ही कविता वाचल्यानंतर तरी तुम्ही व्यायाम कराल, व्यायामाचं महत्त्व जाणून घ्याल अशी आशा करते. आता या कवितेमधले जे शब्द आहेत हे कसे लिहिलेले, त्यांचे वेलांटी उकार कसे आहे याच्याकडे लक्ष द्यायचे. मी तुम्हाला शब्दार्थ सांगितले, काही ठिकाणी विरुद्धार्थी शब्दही सांगितले, ते लिहून घ्यायचेत पटकन. अडचण वाटली तर विचारायचं आहे. पण फार सोपी सहज कविता आहे. आपण आपल्या भाषेमध्ये याचा अर्थ लिहू शकतो. काही अवघड नाही आहे. आणि जर का अवघड वाटत असेल तर अजून आपल्याला आपण विचारू शकता किंवा आपल्या कृतीपुस्तिकेमध्ये याचा अर्थसुद्धा दिलेला आहे. पण मला तरी वाटतं की याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. इथे तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये काही शब्दार्थ लिहिलेले दिसत आहेत. मी सगळे शब्दार्थ तुम्हाला सांगितलेच आहे. तरी अडचण वाटली तर हे पण लिहून घ्या आणि कृतीपुस्तिकेमधल्या सर्व कृती पूर्ण करा. अगदी तुम्हाला जे रसग्रहण हा प्रकार आहे, मुद्द्यांनुसार कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे, शब्दार्थ, हे जे लिहिलेलं आहे ते पण सगळं लिहायचं आहे. व्याकरणही सोडवायचं आहे आणि व्यायाम करायचा प्रयत्न करा की मी स्वतःहून काहीतरी करीन, माझ्यामध्ये चांगलं काहीतरी आणेन. कारण माणसाला वाईट सवयी लवकर लागत असतात. चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे व्यायामाचं महत्त्व ही कविता पाठ करा. कविता पाठ करणंसुद्धा आवश्यक आहे. आपण कृतीपत्रिकेमध्ये बघितलेले, नमुना कृतीपत्रिकेमध्ये की 1-2 कविता येतात. त्या 2पैकी एका कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. जसं रसग्रहण. मग तिथे आपल्याला कविता समोर नसते. त्यामुळे कविता पाठ करणं आवश्यक आहे आणि ही तुमच्या जीवनातसुद्धा उतरवा. घरी राहा, सुरक्षित राहा, व्यायाम करा. आपण यावर आधारित निबंधसुद्धा लिहू शकतो. व्यायामाचे महत्त्व किंवा सुट्ट्यांचा सदुपयोग, मी केलेला सदुपयोग, असा सुद्धा आपण निबंध लिहू शकतो. प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल.